पालक वडी करायची म्हटलं ती बऱ्याचदा तुटते किंवा खाताना कोरडी लागते किंवा चिकट होते. असं होऊ नये यासाठी इथे व्हिडिओमध्ये काही खास टिप्स दिलेल्या आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये. आज आपण खूप पौष्टिक अशा ज्वारीचं पीठ घालून पालकाच्या वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. इथे तुम्ही वडी पहा, बाहेरून मस्त कुरकुरीत, आतमधून खुसखुशीत अशा ह्या वड्या छान तयार होतात. रेसिपी खूप साध्या सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल. चला रेसिपी कशी करायची ते पाहू. पालकाच्या वड्या करण्यासाठी सर्वात अगोदर आपण पालक धुवून घेऊ. इथे मी मोठ्या साईजमध्ये 15 ते 20 पालकाचे पानं घेतले. पालकाची भाजी निवडून धुवून घ्यायची, त्यानंतर निथळून किंवा पुसून घेऊ शकता. ही पालकाची भाजी निथळून घेते आणि मस्त बारीक चिरून घ्यायची. पालक चिरण्याची एक खास पद्धत असते. असे एक एक करून पान जोडून घ्यायचं, त्यामुळे एकसारखा बारीक पालक चिरला जातो. एकसारखा पालक जोडून घेतला. पालकाच्या जाड काड्या आपल्याला याच्यामध्ये वापरायच्या नाही, या तुम्ही सूपसाठी किंवा भाजीमध्ये वापरू शकता. इथे आपल्याला बारीक असा पालक चिरून घ्यायचा. मुठीमध्ये दाबून ही भाजी धरायची, म्हणजे पटपट ही भाजी चिरली जाते आणि पानं मागे पुढे होत नाही, व्यवस्थित बारीक चिरली जाते. सेम पद्धतीमध्ये भाजी चिरून घ्यायची. तुम्ही मस्त बारीक आणि लांब लांब पदराची भाजी चिरून घेतली. वड्याचं पीठ ज्या भांड्यात मळायचं आहे, ताटात किंवा बाउलमध्ये, त्यामध्ये ही भाजी काढून घेतली. आता ही चिरलेली भाजी साधारण मापाच्या हिशोबानं 1.5 वाटी भाजी असेल. यासाठी थोडंसं वाटण तयार करून घ्यायचं. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले. पाव चमचा ओवा घेतलेला आहे. पालकाची वडी थोडीशी झणझणीत छान लागते, त्यामुळे तिखट थोडंफार कमी जास्त करू शकता. मिक्सरला जाडसर असं वाटून घेते. पालक वडीचं पीठ मळून घेऊ. इथे मी रोजच्या वापरातलं 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं. कपामध्ये पीठ भरताना दाबून असं पीठ भरलेलं आहे. पीठ आपल्याला चाळून वापरायचं. ज्वारीच्या पिठामध्ये चिकटपणा कमी असतो, त्यामुळे वडी खाताना कोरडी लागू शकते किंवा ती करताना तुटू शकते. इथे मी 1 कप ज्वारीच्या पिठासाठी 1/4 कप बेसन पीठ घेतलं. बेसन पीठ घातल्यामुळे वडी छान खुसखुशीत आणि चविष्ट तयार होते. तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर नुसत्या बेसन पिठाची पण ही वडी छान तयार होते. वड्या छान कुरकुरीत होण्यासाठी तांदूळाचं पीठ किंवा रवा वापरायचा. इथे मी अर्धा कप रवा घातलेला आहे, त्यामुळे वड्या छान कुरकुरीत तयार होतात. बेसन पिठामुळे वड्या छान आळून येतात, त्या खाताना जास्तीच्या रवाळ लागत नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. इथे साधारण मी 1 चमचा मीठ घातलं. सोबत 2 चमचे पांढरे तीळ घालायचे. तिळामुळे ही वडी छान खमंग तयार होते. पाव चमचा हळद घातली. आता यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण तयार केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं. पाणी न घालता या पद्धतीचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलं. जाडसर वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालूया. हातानं असं चोळून चांगलं मिक्स करून घ्यायचं. पालेभाज्याला मीठ घातल्याच्यानंतर पाणी सुटतं, त्यामुळे पीठ अगोदर व्यवस्थित मिक्स करायचं आणि पिठाच्या अंदाजानुसार पाणी याच्यामध्ये घालायचे. पीठ चांगलं मिक्स केल्याच्यानंतर पिठाचा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला. आता एका कपामध्ये पाणी घेतलं. थोडं करून पाणी घालायचे, आपल्याला पाण्याचा अंदाज लगेच येणार नाही. तर इथे मी छान असं मिक्स करून घेते. याचा चांगला घट्ट उंडा मळून घ्यायचा. थोडं पाणी घालून भाकरीच्या पिठासारखा मऊसूत असा उंडा मळून घ्यायचा. खूप जास्त घट्ट किंवा पातळ पण नाही करायचा. हे संपूर्ण पीठ मळण्याकरता साधारण मला इथे अर्धा कप पाणी लागलेलं आहे. या पिठाचे आपल्याला छान असे रोल तयार करून घ्यायचे. पीठ हाताला चिटकू नये त्यासाठी थोडंसं हाताला तेल चोळून घ्यायचं. एवढ्या पिठाचे मी इथे 2च रोल बनवणार आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडही करायची नाही. सेम पद्धत वापरून गोल असे रोल तयार करून घेऊ शकता. किंवा चौकोनी वड्या करायच्या असेल तर ताटामध्ये थोडंसं तेल लावून हे पीठ व्यवस्थित पातळ थापून घ्यायचं. त्यानंतर 8 ते 10 मिनिटासाठी चांगलं वाफवून घ्यायचं. मला गोल वड्या आवडतात, त्यासाठी इथे मी रोल तयार करून घेतले. सेम पद्धतीमध्ये दुसरा रोल तयार करून घेतला. वड्या छान दिसाव्या याकरता आपल्याला वरून थोडेसे तीळ लावून घ्यायचे. हलके असे सर्व बाजूने एकसारखे तीळ लावून घेऊ. रोल आपल्याला एक 10 ते 12 मिनिटासाठी हाय हीटवरती चांगले वाफवून घ्यायचे. स्टीमरच्या वरच्या साईडला मी थोडंसं तेल लावून घेतलं. हे रोल ठेवून घेते. तुमच्याकडे जर असं स्टीमर नसेल तर मोदकाच्या चाळणीमध्ये हे असे रोल ठेवून कढईवरती तुम्ही 10 ते 12 मिनिटासाठी हे रोल चांगले वाफवून घेऊ शकता. एखाद्या तांब्या पाणी घालून पाण्याला चांगली उकळी काढली, त्यानंतर हे वरचं स्टीमर ठेवलं. झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी हे रोल चांगले वाफवून घेतले. आता हे रोल आतपर्यंत चांगले शिजलेत का हे पाहण्यासाठी एखादा चाकू किंवा टूथपिक घालायची. इथे मी चाकू घालून दाखवते तुम्हाला. बघा, इथे पीठ अजिबात चाकूला चिटकलं नाही, म्हणजे हे पीठ व्यवस्थित आतपर्यंत शिजलेलं आहे. हे पीठ आता हलकं असं थंड करून घेतलं. खूप जास्तही थंड करायची गरज नाही. चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पातळ अशा वड्या कापून घ्यायच्या. तुम्ही इथे पाहू शकता छान अशा एकसारख्या आपल्या वड्या कापून झालेल्या आहे. तेलकट खायचं नसेल, तळलेल्या वड्या खायच्या नसतील तर तुम्ही या वड्या अशा पण खाऊ शकता. अशा पण वड्या खायला खूप छान लागतात. तर वड्या आपण आता तळून घेऊ. गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं.
मस्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं। एका टायमाला 3-4 वड्या तुम्ही एकत्र सोडू शकता किंवा तेल जर जास्त असेल तर त्यापेक्षाही जास्त सोडू शकता। तर एका साईडनं एक साधारण 2 ते 3 मिनटं ह्या वड्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या। दुसऱ्या साईडनेही 2 ते 3 मिनिटासाठी वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायच्या। साधारण या वड्या तळण्यासाठी 4 ते 5 मिनिटाचा टायमिंग लागतो। याला आता मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, म्हणजे एकच साईड जास्त तळल्या जाणार नाही। अधूनमधून चांगलं मिक्स करून कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या। तुम्ही इथे पाहू शकता छान अशा वड्या तळलेल्या आहे। अजिबात ह्या वड्या तेलकट होत नाही, खाताना तर अजिबात वाटत नाही की ह्या तेलात तळलेल्या वड्या आहेत। तर या वड्या काढून घेते। सेम पद्धतीने मी दुसरी बॅच पण तळून घेते। पालक वडी एकदाच न तळता तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता। वाफवलेल्या वड्या फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या। 5 ते 6 दिवस ह्या फ्रीजमध्ये छान टिकतात। तुम्हाला हवं तेव्हा तळून खाऊ शकता किंवा अशा तळून ठेवल्या तरी पण 3 ते 4 दिवस या वड्या छान टिकतात। कुठे प्रवासाला जायचं म्हटलं तर बऱ्याचदा आपण बाहेरचे पदार्थ घेतो। अशा वेळेस असे काही कुरकुरीत पदार्थ करून नेले तर बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरचं खाणं कधीही उत्तम। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।